राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. जिल्हा बँकेसाठी शेवटच्या दिवशी 115 जणांचे तब्बल 161 अर्ज दाखल. रासायनिक प्रक्रियेद्वारे फळं पिकवणाऱ्याविरुद्ध कारवाई. अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे. मुखेड येथे वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान, 4 जनावरे ठार, लाखोचे नुकसान. 3 दिवसात 2300 भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी. एमजीएम मध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण. आता बातमीपत्र विस्ताराने. नमस्कार लाईव्हचे अंदाज खरे ठरले. बँक थोडीशी सुदृढ होताच लचके तोडण्यास पुढारी पुढे सरसावले. बँकेच्या दिनवाणी अवस्थेच्या काळात कोणीही तिकडे फिरकत नव्हते. आता मात्र सगळ्यांची पुन्हा चढाओढ सुरू झाली आहे. यामुळे बँकेचे भविष्य चांगले दिसण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काल नामांकन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी 115 इच्छुकांनी तब्बल 161 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना मोठमोठ्या नेत्यांनी गर्दी केली होती. अर्ज दाखल करणाऱ्यात भाजपचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माधवराव जवळगावकर, हरिहर भोसीकर, शिवराज होटाळकर, लक्ष्मण ठक्करवाद आदी दिग्गजांचा समावेश आहे. कधी काळी मोठे वैभव असलेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून मान्यता पावलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तब्बल 1.5 तपानंतर होत आहे. मागील काळातील संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे बँक डबघाईला आली होती. 4 एप्रिल पासून त्यांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. काल नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी 115 जणांची तब्बल 161 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत चव्हाण पती पत्नीपैकी कोणीही प्रत्यक्ष रिंगणात उतरणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे, कारण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आता डबघाईला असलेल्या बँकेला तब्बल 1.5 तपानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकाराचा बिगुल वाजणार आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान रासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवणाऱ्या व्यापाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसली तरी दोषी आढळून आल्यास कारवाई होणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिली आहे. उन्हाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहे. टरबूज, आंबा, केळी, चिक्कू, खरबूज यासारखी फळे रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवण्याचे प्रकार वाढत असतात, ज्यामुळे हा प्रकार आरोग्यास घातक ठरू शकतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाने याची दक्षता घेऊन गुणवत्तापूर्ण नियंत्रण तसेच जनहितार्थ आवश्यकता लक्षात घेऊन धडक मोहीम सुरू केली आहे. 7 एप्रिल रोजी इतवारा बाजार परिसरात फळांची ठोक विक्री करणाऱ्या 100 टन संत्र्यांची तपासणी करण्यात आली, परंतु या तपासणी फळे पिकवण्याचा कोणताही प्रकार आढळून आला नाही. असे असले तरी कायद्याचे उल्लंघन करून कारबाईडचा वापर करून फळे पिकवत असल्याचे निदर्शनास आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिला असून सदर मोहीम सातत्याने सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याबरोबर गारांच्या पावसाने तालुक्यात तांडव घातला असून यात अनेक जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये शासनासह नागरिकांच्या मालमत्तेचा व शेतकऱ्यांच्या पिकाचे लाखोचे नुकसान झाले. उन्हाचे चटके बसणे सुरू असताना काल सायंकाळी 4च्या दरम्यान वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. या वाऱ्याने काही काळात रौद्ररूप धारण केले. यात शेतकऱ्यांच्या हाताला आलेला आंबा हे पीक पूर्ण गळून खाली पडून लाखोचे नुकसान झाले. याचबरोबर अनेक पिकांचेही नुकसान झाले. शेतातील असलेला कडबा, वैरण सर्व पालापाचोळ्यांसारखे उडून गेले. यात घरातील पत्रांचाही समावेश आहे. वाऱ्याचा तांडव सुरू असताना विजेच्या कडकडाटासह गारासह पावसाला सुरुवात झाली.
यात अनेक घरे चांडोळा येथील अजय पाटील यांच्या शेतातील 4 गाई 1 वासराचा मृत्यू झाला. अनेक झाडे उखडून पडली. अशा अनेक घटनांसह महावितरणाचे अनेक ठिकाणी तारा तुटण्यासह खांबे उखडून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे अभियंता लिंगप्पा बाचे यांनी सांगितले. यामध्ये शेतकऱ्यांसह शासनाचे लाखोचे नुकसान झाले असल्याचे वृत्त असल्याचे सांगून सविस्तर माहिती उद्या दिली जाणार असल्याचे तहसीलदार घोळवे यांनी सांगितले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सध्या देशभर भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान धडाक्यात सुरू आहे. भाजपाचे जुन्या नांदेडातील युवा कार्यकर्ते प्रेम जुन्नी यांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबविले. शहराच्या इतवारा, शक्तीनगर, साईनगर, सराफा, होळी या भागात त्यांनी राबविलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला जनतेकडून विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केवळ 3 दिवसात 2300 सदस्य नोंदणी प्रेम जुन्नी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. सुरेश सोनी, रवी डागा, एकनाथ शिंदे या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर प्रेम जुन्नी यांनी 2300 सदस्यांची सर्व माहिती महानगरपालिका सरचिटणीस भारत भैया यादव, रामराव केंद्रे, चैतन्य बापू देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर महेश तळेगावकर यांची उपस्थिती होती. आयटी क्षेत्रात काम करताना मुलींना अनेक शिफ्टमध्ये काम करावे लागते. वेळेअवेळी कामावर जावे लागते. नोकरी दिलेली कामे पूर्ण करावीच लागतात. हे सर्व करताना अनेक वेळा स्त्रियांना अनेक संकटांना सामना करावा लागतो. प्रत्येक वेळेस सोबत जवळची व्यक्ती असेलच असे नाही. अनेक वेळा स्त्रियांना एकटीलाच दूरवर प्रवास करावा लागतो. म्हणून स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी डॉक्टर गीता लाटकर यांच्या पुढाकाराने MGM मध्ये मुलींना प्रतिकार सक्षम करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रसंगी डॉक्टर गीता लाटकर म्हणाल्या, स्त्रियांना अबला समजण्यात येते, परंतु स्त्रिया या अबला नसून त्या प्रबल आहेत. विद्यार्थिनींना स्वतःचे रक्षण स्वतः करता यावे म्हणून MGM मधील प्रत्येक मुलींनी येथून व्यावसायिक पदवीबरोबरच कराटेच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सुद्धा सोबत न्यावे आणि निर्भीडपणे समाजात वावरावे असे त्या म्हणाल्या. आजचे वाढदिवस रमेश पांचाळ, धनराज गुरखे, अनिल खंदारे, सन्नी सिंग बुंगई, गोपाल बुब, आशिष अग्रवाल, बालाजी गोडसे, माणिकराव लोहगावे, जयराम रमेश, जया बच्चन, राकेश पांडे, कैलास गोरंट्याल, संस्कृती खुडे, गौरांग दरक या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. जिल्हा बँकेसाठी शेवटच्या दिवशी 115 जणांचे तब्बल 161 अर्ज दाखल. रासायनिक प्रक्रियेद्वारे फळं पिकवणाऱ्याविरुद्ध कारवाई. अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे. मुखेड येथे वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान, 4 जनावरे ठार, लाखोचे नुकसान. 3 दिवसात 2300 भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी. MGM मध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.